नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय नाव तुमचं? दाऊजी रायाजी रेंगडे, माजी सरपंच आंबे. सरपंच आंबे. आंबे अच्छा. गाव कोणतं? आंबे आंबे. मला एक सांगा, तुम्हाला राजकीय, सामाजिक असा वारसा आहेच आहे. मला आहे. एक मी सरपंच पद 5-10 वर्ष भोगलाय, त्यामुळे मग राजकीय सामाजिक सगळा वारसा आहे. हं, पण आता झालंय काय काय हे राजकारण म्हणजे ही माणसं वेगळी निघाली जन्माला आली, बरं. त्यामुळं राजकारणात काही हे राहिलं नाही, तथ्य राहिलं नाही असं तथ्य म्हणायचं. राहिलं नाही असं मला म्हणायचे. बरं. मला एक सांगा, आता ह्या पुढाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मग आपण प्रश्नावरती येऊयात. पुढाऱ्यांना सल्ला द्यायला, आता पुढारी आदिवासी भागातले पुढारी, नाथ्या गोत्यातले पुढारी, हं. यांना जातीचं काय भावकीचं काय सोयऱ्याचं काय भानच राहिलं नाही ना. असं आमच्या आदिवासी भागातलं पुढारी जातीचं पुढारी येत असं. बरं. दुसऱ्यांना मी दोत नाही, तालुक्यामधलं का असो कोणी, हं, हं. तालुक्यातले जे आहेत ते सगळ्यांना मी वाव मानतो, बरं. तालुका वाव म्हणून. अच्छा. मला आता एक सांगा, आता आपण सरळ मुद्द्यावरती येऊ. हा बोला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका लागत आहेत हो. आणि त्याच्यामध्ये देवराम लांडे यांच्या सून हा माई लांडे इच्छुक आहे. हा परत सुनीताताई बोराडे आहे. ते शेळकंदेबाई आहेत. हा परत इतर महिला इच्छुक असतील, तर काय वाटतं तुम्हाला? काय पसंती कोणाला द्यायला काय? मला वाटतंय बाबा, देवराम लांडे माझ्या जवळचा कसा, हं, हं, त्याची माझी ओळख काही नाही चांगली, पण जवळचा कसं आहे, हं, कामाच्या दृष्टीने. अरे गाठात गाडी तर बंद पडली, हं. देवराम लांडे येतोय. पुतण्या माझा का ऍक्सिडेंट झाला पिंपळगाव पाशी, हं. देवराम लांडे तिथं. दसकिऱ्याच्या दिवशी मी गेलो, देवराम लांडे तिथं. बाबा मी सगळं केलं. अरे अशा माणसाला नाही पुढे घ्यायचं, बाकीच्या कोणाला घ्यायचं? तिथं काय जेवण आहे? बाकीचे पुढारी येत नाहीत का, असं म्हणायचं तुम्ही? कोणी येत नाही, कोणी पुढारी येत नाही. मला दिसलं नाही बा. ती पोरं याची आपल्या समाजाची याच्या ओतूरच्या वर ते तिथं त्यांचं ऍक्सिडेंट झालं, हं, गरीब बिचारी. हं. ते तिथं कपडे काढून मी पाहतो त्या मोबाईल मध्ये देवराम लांडे. मग तो देवराम लांडे लोक का म्हणतात बावळटे का नालायक आहे काय? मी नाही म्हणत बुवा. बरं. तो चांगला माणूस आहे देवराम लांडे, तेवढाच माणूस राहिला समाजात. मला एक सांगा, आता ह्या निवडणुकीमध्ये त्यांची सून हा. माई लांडे इच्छुक आहे. कसं पाहताय तुम्ही त्यांच्याकडे? काय? पाहताय म्हणजे ती सुशिक्षित चांगली उच्च शिक्षणाची पोरगी आहे, असं काय करता? ती पोरगी जर निवडून दिली समाजानं तर ते सगळं काही ते कायापालट होईल इथं तालुक्याचा. काही लोक एकीकडचा एक सूर पण आहे की घराणेशाही. काय सांगाल तुम्ही? घराणेशाही घराणेशाही ज्याला येईल त्यानेच करावं. घराणेशाहीचा याचा काय संबंध येतो? अरे देवराम लांडे काही का होईना, ते का भीक मागून आणताय का काय करताय, पैसे कुठून आणताय? निवडणुकांना उभं राहा का दररोज बिर्याणी? त्यांच्या आमदारनं बिर्याणी खायला घातले. बाबा पत्रकार तू सांग मला. नाही, सांगा ना मला. आता इतर पुढारी पण आहेत. मग ते ह्या गोष्टी करत नाहीत का? म्हणजे समाजामध्ये येत जात नाहीत की काय? तुमचं थेट आरोप. समाजामध्ये येतात फक्त टायमाला, हं, हं, निवडणुकीपुरतं. हं, आता इथं आंबे हातवीजला मी तिकीट मागायला जातो त्या आमदाराकडे. हं. पंचायत समितीचं एक शिटी तर उभं केलंय आम्ही. बरं. तर ते म्हणतात ती बाई पुण्याला राहते, ती काय इथं राहते, तिथं जाते बाई मुंबईला राहत होती, तिला आम्ही निवडून दिली पंचायत समितीला. बरं. आणि मग आता ही सुद्धा सुशिक्षित पोरगी आहे, त्यांचं मंचरलाय घर आहे, ते मंचरमध्ये मग येऊन राहतील, नाही तर जुन्नरला गेला सांगतो त्यांना कार्य करतील. वरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये का काही जनावर आहेत का काय येतं? ह्या 4-5 गावामध्ये मी असं समजतो, स्वातंत्र्याच्या काळामधला मी जन्म आहे माझा. 78 वर्ष झालेत. बरं. 78 वर्ष ह्या वरच्या गावांना कधी न्यायच दिला नाही. लांडे साहेबांनी आज काय ST काम केलं? काय केलं काम? हा? लांडे साहेबांनी काय काम केलं? लांडे साहेबांनी ज्यावेळेस लांडे साहेब दोनदा घाटामध्ये घाट गेला, एसटी बंद पडली, तिथं लांडे साहेब येत होते. दुसरा कोणी आलाच नाही कार्यकर्ता. मग मी त्याला वाईट म्हणू शकत नाहीत लांडे साहेबांना. तुमच्या भागातले रस्ते जर पाहिले तर फार दयनीय आहेत. अहो, बाकी दैनिक गाड्यांची आता अवस्था. इथं वस्तीमध्ये यायला रस्ता नाही, काय सांगायचं बाबा? काय सांगाल मग? आता तुम्ही आता त्यांचे गुणगान गाताय काय? त्यांचं गुणगान असंच गायचं का करणाराला किंवा सत्य वागणाराला हं, हं, माणसाने प्रोत्साहन द्यावा. त्याला वाईट म्हणू नये. वाईट असला तरी तो कार्य जर चांगला करीत असला, हं, माणसाच्या सगळ्या गुण सारखे नसतात. हं. काही गुण चांगले असतात, काही गुण वाईट असतात. ते बाकीचं मी सांगू शकत नाही. बरं, मला एक सांगा, आता आपण सुनीताताई बोराडे यांना कसं पाहताय? कारण ते पण आता रिंगणामध्ये आहे. आता पण बाबा पाहिलेच नाही तिला. काय पाहू? कामकाजाच्या बाबतीत. अहो मी पाहिलीच नाही, कामकाजच नाही ना तिला. स्वतः पाहिलीच नाही ती का बारीक आहे का मोठी आहे का केवढी पोरगी आहे का
किती वयाची माहिती पाहिलीच नाही तुम्ही काय सांगू आता तिचा आणि माझा परिचयच नाही. हं, हं, तसा लांडे साहेबांच्या सुनाचा आणि माझा परिचय झालाय. बर तो पोरगा त्यांचा अमोल हं, तो माझ्याकडे तो मला फोन करतो. हं, हं. ती पोरगी येऊन कधी मी भेटलो जुन्नरला तर दर्शन घेते माझी. कसं वाटतं त्यांचा स्वभाव एकंदरीत कसा वाटतो त्यांच्या सुनेचा? चांगला स्वभाव आहे बाबा. बरं, कामाच्या बाबतीमध्ये कामाच्या बाबतीत ते लांडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून लांडे साहेबांच्या पावलं पाहिले देईल आणि तिचे हे मिसेस सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत. बरं. ते तिला सुद्धा जर तो अनुभव कमी असला हं, हं. तरी ते महिन्या 2 महिन्यामध्ये तयार करून ते चांगल्या ठिकाणी पाठवतील. बरं, मला आता एक सांगा, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी घटना घडली अपघाताची, हा तुम्हाला आठवतंय का? आठवत आहे बाबा. बरं, पण मला आता- एक सांगा आता, त्या वाढदिवसाच्या याच्यामध्ये काय राजकारण घडलं की काय? काय सांगाल तुम्ही? आता राजकारणच घडलं असेल कारण मार्केटमध्ये तर गाडी उलथाय किंवा ब्रेक फेल व्हायला कारणच नाही ना. तिथं मी नव्हतो हं. आणि पाहिलं नाही मी पण माझा अंदाज सांगतो तिथं काहीतरी राजकारण झालं असेल बा. इतरांनी त्यांना बरं येरवड्याला पाठवण्यापर्यंत हे झालं. काय सांगाल तुम्ही? कसं पाहताय? कारण ते जर तसं जर नाही आहेत तुम्ही म्हणताय, काय कसं काय मग? त्यांना का बरं एवढं येरवड्याच्या ठिकाणी पाठवलं? असं आता आता ते मगाशीच मी सांगून गेलो ते म्हणतात लोक म्हणतात घराण्याशाही हं, हं, हं. तसं म्हणलं असेल देवराम कुठं तरी सांगित जाऊ दे म्हणजे मग आपला वर्ष होईल हा मुद्दा असेल बाबा दुसरं काय आहे. चला, दादा मला आता एक सांगा, आपल्या पश्चिम पट्ट्यातून आता आंबे गाव आणि इतर गाव ह्या भागातून कसा रिस्पॉन्स मिळेल ह्या निवडणुकीला लांडे या साहेबांच्या सुनेला? निवडणुकीला लांडे साहेबाला मी सांगतो हं, 75% माझ्यासारखी जी सामान्य माणसं आहेत हं, हं, ती माणसं लांडे साहेबावर प्रेम करतात. हं, त्यांना वाटतंय लांडे साहेबांनाच निवडून आणावं त्यांच्या सुनबाईला. हं, आणि 25% जो राहिलेला समाज आहे ना हं, तो माझ्यासारखा असा डांबरट समाज आहे. हं. त्यांना काय वाटतंय का हा लांडेच का. का लांडेच का मग? हा सांगा ना तुम्ही अहो, लांडेच. पण ते नाही तिथं जाऊन लोकांना मदत करताय. दुसरं ते एक सोनावळीची बाई हं, तिला अत्याचार केला त्या खाली मराठी समाजाच्या माणसांनी वर्ष 2 वर्ष मजुरी दिली काय कशा पद्धती होती मला नाही सांगता येणार. बरं, हां हां. लांडे साहेबांनी जाऊन ठोकपणे तिथं सांगितलं त्यांना मी याचा पश्चिम पट्ट्याचा वाघ आहे. हुकुमशाही आहे का ही? असं तर नाही ना? हा? हुकुमशाही वगैरे गाजवत आहे असं तर नाही, नाही? हुकुमशाही नाही हुकुमशाही नाही पण समाजाच्या दृष्टीने बाबा एखाद्या अन्याय झाला असेल तर त्याचा स्वतःचा जीव गेला तर हरकत नाही पण तो अन्याय निवारण करतात असा माणूस आहे तो. बरं, ह्या निवडणुकीला काय आहे? काय कसं वाटतंय? काय वातावरण कसं काय तुमच्या भागामध्ये? वातावरण आमच्याकडे चांगलं आहे बाबा. आम्ही कोणाला? मतदान करणार आहे त्याला कोणाला काय? त्या सुनबाईला. नाव काय?